महेंद्र कांबडी, शिराग, त्याच्यानंतर आपण बघितलं महत्वपूर्ण खेळाडूचे चांगली कामगिरी करतायत, त्यांच्याबद्दल काय म्हणणार? नक्कीच चिरागची खूप चांगली अंदाजी आहे आणि महेंद्र पण खूप फॉर्म मध्ये आहे. पुढे मजा येईल जरा. धन्यवाद आमच्या चर्चा केल्याबद्दल. थँक्यू. या प्रतिक्रिया प्रवीण पाटील याच्या जो मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवून गेलाय, ज्याला नुकताच नवाजण्यात आलं होतं अखिलेश मिश्र सरांच्या शुभ हस्ते. मैदानाच्या मॅच सुद्धा स्टार्ट होतोय. पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज. अप्पर कटचा फटका दाखवलाय फलंदाजाने. या पहिल्या चेंडूवर चेंडू जातोय गली क्षेत्रामध्ये, डीप गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघता बघता संधीचा फायदा उचलताना 3 धावा पूर्ण केल्यात उजव्या हाताच्या खेळाडूने. 3 धावा मिळतायत खेळाडूला. या 3 धावांशी धावसंख्येचं खातं उघडलं गेलंय. मॅच तुम्ही बघतायत ज्ञानेश्वर स्फूर्ती चिंचोटी विरुद्ध संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा. स्ट्रायकिंग कडे फलंदाज तुम्ही बघतायत सचिन आणि धनराज. सचिन यांनी इनफील्ड वरून टोळायचं होतं या चेंडूला. चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाही. सचिन परतीच्या प्रवासाला विकेटचं पतन. पहिला ब्रेक थ्रू. धाव संख्या 3. सापटे यांच्यावर आमची नजर गेली. मॅन्डेटरी पॉवर मध्ये षटक तो टाकतोय. केपीएल मध्ये 6 मॅच मध्ये विकेटचं जर आपण वर्णन केलं तर 12 गडी बाद केले होते आणि फलंदाजी करताना त्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या 111. तो हा खेळाडू आहे. मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्याला स्कूटी मिळाली होती. 150 रुपये. ओ एच लागलंय. चेंडू फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू जाताना दिसलंय. एक धावली या एका धावणीची धावसंख्येत बदल आणि धावा लागल्या जात आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या संकल्प स्पोर्ट्स सावंतवाडा संघाच्या 4. नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय राकेश. स्ट्रायकिंग कडे फलंदाज आहे राकेश. या चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आहे तो डीप मिडॉन क्षेत्रात. क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही. अजित याच्या हातामध्ये जेल देऊन फलंदाज होतोय फेल. आणखीन एक धक्का. गोलंदाज ठरतोय सफल. गॉन. यामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पण रजा घेत असताना धन्यवाद पुन्हा एकदा आपलं सर्वांचं. आज सकाळच्या सत्रापासून महिला भगिनी रणरागिणी सुद्धा आपण व्यासपीठावर पाहिल्यात भारतीय जनता पार्टीच्या. आणि आता मान्यवरांना आपण रजा घेताना बघतोय. पुढचा बॉल 2 गडी बाद. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत सध्याच्या स्थितीला. 5 धावा. न्यू बॅटर इन. नवीन खेळाडू मैदानाच्या आत गेलोय अरविंद नावाचा खेळाडू. आणि कल्पेश सापटे काय कमाल करतोय बघा ना. त्याचा परफॉर्मन्स मी तुमच्यापर्यंत माहिती देतोय. आता चांगला कव्हर ड्राईव्ह कॅप मध्ये हा चेंडू जातोय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव पूर्ण. 2 धावण्याची धावसंख्या झाली होती 7. कल्पेश सापटे या खेळाडूचा जर विचार केला तर 30 षटकं या हंगामामध्ये त्यांनी टाकलेत. 30 षटकांमध्ये 303 धावा देत 25 विकेट प्राप्त केलेत. मॅन ऑफ द सिरीज कॉमन प्रीमियर लीग मध्ये त्याला आपण पाहिलं. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. रुपेश दांडेकर तिथे क्षेत्ररक्षण करतोय आणि बघता बघता 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. हेमंत सुतार जे आपण बघितलं संघ मालक म्हणून या व्यक्तीला. फायटिंग फॉल्कन्स संघाचे संघ मालक. षटक संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 2 गडी बाद. 9 धावा. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण ऐकूया सुमधुर गीत.
या डावाचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ मोरी मिस्टर हेमंत पाटील. आवाज ऐकूया उर्वरित 4 षटकांमध्ये हेमंत पाटील सरांचा. थँक्यू सो मच संदीप. रुपेश दांडेकर येतोय बॉलिंग मार्कवर. रुपेश दांडेकर याचा जर आपण विचार केला तर सीझन मध्ये आतापर्यंत 27 विकेट घेतलेल्या आहेत 18 ओव्हर टाकत असताना. 183 रन सुद्धा खर्च केलेले आहेत रुपेश दांडेकर याने. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आपण बघितलं 9 रन्स खर्च केल्या होत्या. कल्पेश सापटे यांनी 2 विकेट सुद्धा मिळवल्या होत्या. रुपेश पहिला बॉल समोरच्या एंडकडून. चांगला बॉल, थोडासा स्लो होता बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा आणखी स्लो झाला आणि निश्चितच थोडासा खाली राहिला होता. ऑप्शनच्या बाहेर शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता तो बॅटर अरविंद याचा. हवेचा वेग जर आपण बघितला यावेळेस पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. व्हीआयपी डाईस कडून ज्यावेळेस मारा होईल त्यावेळेस निश्चितच राईट हँडर बॅटरला थोडासा ऍडव्हान्टेज मिळेल. इनसाइड आउट पुन्हा एकदा खेळायचा होता, मात्र पुन्हा एकदा पीठ होते. अपील हलकीशी कॉट बँडची. अंपायर या ठिकाणी सहमत नाहीत. मोंटी घोडेकर यांना विशाल नाईक हे 2 अंपायर या मॅच मध्ये आपल्याला दिसतात. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन्स आणि ह्या ओव्हरमध्ये एकही रन अद्यापपर्यंत दिलेला नाही रुपेश दांडेकर यांनी. एक चांगला बॉलर म्हटला जातोय रुपेश दांडेकर यांना. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. चांगला फटका, मात्र पॉइंटला फिल्डर सरळ पॉइंटच्या हातामध्ये सहज सोपा कॅच आणि सॉफ्ट डिस्मिसल आउट होतोय बॅटर अरविंद. बघतोय 3 विकेट गेलेल्या. परिस्थिती खराब झालेली आहे की संकल्प स्पोर्ट सावंतवाडा टीमची. अरविंद सारखा एक चांगला बॅटर या ठिकाणी आउट होताना दिसतो. भरपूर अनुभवी खेळाडू आहे अरविंद बरफ. अरविंदच्या जागी नवीन बॅटर जातोय यश. फिल्डिंग जर आपण बघितली तर फक्त 3 फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक स्वीपर कव्हरच्या दिशेने आपल्याला फिल्डर दिसतोय. पुढील बॉल पुन्हा एकदा यावेळेस चांगला फटका आहे. स्वीपर एकच रन मिळते 1 ने. टीमचं टोटल जातो डबल फिगर मध्ये 10 वर. 10 फॉर द 3 लॉस. 3 विकेटच्या नुकसानवर 10 रन्स आतापर्यंत स्कोरबोर्डवर स्कोर आपल्याला. याच्या बॅटमधून हा षटकार येतो. अप्रतिम शॉट, चांगलं टायमिंग साधलं होतं या शॉटवर धनराज याने. सलामीचा हा बॅटर आहे आणि आतापर्यंत आपण बघतोय धनराज चांगली बॅटिंग करताना दिसतो. वैयक्तिक 14 वर बॅटिंग करतोय धनराज. हा पहिला षटका त्याच्या बॅटमधून येताना दिसतोय. हवेच्या दिशेने चांगली बॅटिंग करताना आपल्याला दिसतोय धनराज. बॉल निश्चितच पुरवायचा आहे. यस, मॅच बॉल येताना दिसते आपल्याला. या प्रकारची फटकेबाजी व्हायला पाहिजे, कारण दुपारच्या सत्रामध्ये काल आपण बघितला 90, 80, 100 पर्यंत स्कोर आपण पाहिला होता. तर नक्कीच ह्या पहिल्या इनिंगमध्ये 5 ओव्हरमध्ये तुम्ही कमीत कमी 60 रन पर्यंत निश्चितच जायला पाहिजे. तर एक चांगला टोटल आपण म्हणू शकतोय. बॅट टू द बॉलर खेळून काढला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं. व्यवस्थित बॅटवर बॉल आला नव्हता. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट करू शकला नव्हता आणि अशा प्रकारे हा षटकाची समाप्ती होते. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे तो 16 रन्स. संकल्प स्पोर्ट सावंतवाडा प्रथम बॅटिंग करत असताना ज्ञानेश्वर स्मृती
चिंचोटी टीम समोर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 3 विकेट एसडीचे. पुन्हा एकदा कंटिन्यू बॉलिंगसाठी येताना दिसतोय. पहिली ओव्हर सुद्धा VIP डायस कडून टाकली होती. पुन्हा एकदा त्या कडून येतोय बॉलिंगसाठी कल्पेश सापटे. मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. KPL मध्ये सर्वात उत्कृष्ट खेळी केली होती आणि त्याची टीम जर आपण बघितली फायटिंग फॉल्कॉन्स टीम रनर अप राहिली होती. पहिल्या सीझन मध्ये 3रा क्रमांक पटकावला होता कल्पेश सापटेच्या टीमने. या सीझनला आपण बघितलं 2रा क्रमांक पटकावला. म्हणजे त्याचं इम्प्रूव्हमेंट वाढत चाललेलं प्रत्येक वर्षामध्ये. नक्कीच पुढच्या वर्षामध्ये प्रथम क्रमांक सुद्धा पटकावू शकेल. संधी या सीझन मध्ये सुद्धा होती. कल्पेश पहिला बॉल हो यावेळेस मिडॉनच्या दिशेने खेळून काढला जातोय आडव्या बॅटने. 1 रन पूर्ण. अजित त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतो. फक्त 1च रन मिळते. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 17 रन्स. 17 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. हा चौथा मॅच आपण बघतोय. दोन्ही पहिले विजेता टीम आपण टॉससाठी रेडी राहायचा आहे कारण दुसऱ्या फेरीतला पहिला मॅच खेळवला जाईल. यानंतर यावेळी चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर नव्हता लॉंग ऑफला आणि 1 बाउन्स बॉल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. सरले आहे लेकरू तुझं वाट बघते तुझ्या पाठी. थोडासा स्लॉट मध्ये बॉल होता. जबरदस्त फटका डाऊन डी ग्राउंड खेळला होता लॉंग ऑफला. लॉंग ऑफचा फिल्डर भरपूर वाईट ठेवला होता कल्पेश सापटे याने. आउटसाइड एज या वेळेला विकेट जाईल. हा चौथा गडी बाद होतोय आणि जवळजवळ या मॅच मध्ये 3 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय कल्पेश सापटे. NSSF Abhishek कल्पेश सापटे जर आपण विचार केला इकॉनॉमिकल सुद्धा चांगली बॉलिंग करतो आणि विकेट टेकर सुद्धा हा बॉलर आहे. त्यामुळेच KPL मध्ये 12 विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या आणि रन सुद्धा जबरदस्त बनवले होते. मॅन ऑफ द सिरीज साठी सुझुकी XS 125 ही स्कूटी मिळाली होती. चांगला फटका यावेळेला. बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अप्रतिम शॉट. DJ Sandeep अतिशय चांगला फटका आणि हा 6 रन आहे. आता 6 रननी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 27 रन. 27 लॉस ऑफ 4 विकेट. गौरव ज्यावेळेस ओपनिंग घेतली होती कार्तिक याची जो कॅप्टन आहे संकल्प स्पोर्ट्स त्यांनी म्हटलं होतं की गौरव सका चांगला बॅटर आमच्या टीम मध्ये आहे. 6व्या नंबरला तो बॅटिंग साठी आलेला आहे आणि आल्या आल्या षटकाराने आपलं खातं ओपन केलेलं आहे गौरव याने. पुन्हा एकदा कल्पेश यावेळेस बाजू बदलून बॉलिंग करताना दिसतो आपल्याला. ओ जबरदस्त फटका. हॅमर केलं बॉलला. फ्लॅट सिक्सर. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 सिक्सर मारतोय गौरव.
चांगली फटकेबाजी गौरव याची. कल्पेश हो यावेळेस पुन्हा एकदा पुल करायचं होतं. स्विंग अँड मेस विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय आणि ओव्हरची या ठिकाणी समाप्ती. पहिले 3 बॉल चांगले टाकले होते, त्यानंतर मात्र जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली गौरव यांनी. बॅक टू बॅक 2 षटकार मारले आणि एकंदरीत स्कोर जर आपण बघितलं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर झालेल्या संकल्प स्पोर्ट सावंतवाडा टीमचा 33 रन 11च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 20 ते 25 रन आले तर निश्चितच एक चॅलेंजिंग टोटल पर्यंत पोहोचू शकेल सावंतवाडा टीम. 33 लॉस ऑफ 4 विकेट. बघूया थोडंसं ड्रिंक्स असेल मला वाटते, कारण 3 ओव्हर पूर्ण झालेले आहेत. पुढील दोन्ही टीमचं कॅप्टन आपण रेडी राहायचे. पुढील जी मॅच आहे, पहिला मॅचचा विजेता आणि दुसऱ्या मॅचचा विजेता. पहिल्या मॅचचा विजेता गावदेवी कोल्ली संतोष इलेव्हन टीमचा कॅप्टन आणि टीआर स्पोर्ट नागली टीमचा कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे टॉससाठी, टॉस बॉक्स मध्ये, कारण ह्या 2 ओव्हर संपल्यानंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. जात पात से ऊपर की सरकार चाहिए, बिजली सड़क पानी हर द्वार चाहिए, सबका विकास सबको प्यार चाहिए, वापस गौरवशाली बिहार चाहिए. इस बार बीजेपी, इस बार बीजेपी, इस बार बीजेपी, इस बार बीजेपी. दोबारा बिहार में जंगल राज घुसना चाहिए. अरे मोदी अपमानित होता है तो होने दो, नरेंद्र मोदी बिहार के बाहर रह जाए तो रहने दो, बिहार में जंगल राज नहीं आना चाहिए. हमारे लिए दल से बड़ा देश होता है. परिवर्तन परिवर्तन कमल चौथी कमल. ओव्हर टाकण्यासाठी येतोय बॉलिंग मार्कवर. पिच पे जो पहले बार आएगा और फर्स्ट बॉल पे छक्का मारेगा उसके पास कभी भी जो पहला आएगा और नहीं आया तो इनका, नहीं मारा तो इनका होगा. उनसे गेंद पे लेकिन मतलब 500 रुपये अरुण यादव यांच्याकडे और नहीं हुआ तो आपका नहीं कुछ येस मारा तो बिलकुल. पुन्हा एकदा चांगला फटका मात्र हा बॉल ग्राउंड मध्येच आहे आणि कल्पेश सापटे बॉल खाली चांगला कॅच घेतोय. अशा प्रकारे आणखीन एक विकेट जाईल संकल्प स्पोर्ट सावंतवाडा टीमची. 5वा गडी बाद होतोय. सुवर्ण संधी बॅटरसाठी. जर आल्या पहिल्या बॉलवर आपलं षटकारांनी खातं ओपन केलं एखाद्या बॅटरनी तर त्या बॅटरसाठी मंडल उपाध्यक्ष माननीय श्री अरुणजी यादव साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल त्या बॅटरसाठी. पुन्हा एकदा हो यावेळेस चांगला पुलचा फटका डीप मिड विकेटला आणि हा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार अगेन्स्ट द विंड. जबरदस्त शॉट. हवेच्या विरुद्ध दिशेने जबरदस्त शॉट, ताकदवर शॉट खेळला होता गौरव. 3 षटकार आतापर्यंत बॅक टू बॅक 3 षटकार मारतो गौरव. पुन्हा पुल केलं. या बॉलला काय साऊंड येतोय जबरदस्त, काय जबरदस्त मिडल ऑफ द बॅट करताना दिसतो हा बॅटर. मिड विकेटला फिल्डिंग अतिशय चांगली अजित याची. 1 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 40 रन. चांगली बॅटिंग होताना आपल्याला दिसते गौरव याच्या माध्यमातून. पिचवर थोडसा अडथळा येताना आपल्याला दिसतोय तो दूर केला जातोय. पंच आमचं दक्ष आहेत. जबरदस्त अंपायरिंग आमच्या तिन्ही अंपायरनी केलेले आहेत. विशाल नाईक असो किंवा मोंटी घोडेकर असो किंवा परशुराम पाटील असो. हो यावेळेस हवेत बॉल एक्स्ट्रा कव्हरेजनला नो मॅन डनला बॉल. 2 फिल्डर त्या ठिकाणी येतात मात्र
फिल्डिंग थोडीशी खराब. 2 रन पूर्ण. तिसऱ्या रनचा सुद्धा प्रयत्न आहे आणि जोपर्यंत थ्रो येतोय रनआउटची संधी जरूर होती, मात्र या 3 रन सहज गतीने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 3ने टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 43 रन्स, 43 लॉस ऑफ 5 विकेट. आणि निश्चितच मी म्हणेन की एक चांगल्या दिशेने वाटचाल करताना दिसतो प्रथम बॅटिंग करत असताना संकल्प स्पोर्ट सावंतपाडा टीम. कारण मी म्हटलं होतं की 55 ते 60 रन्स आले पाहिजे आणि ज्या प्रकारे बॅटिंग होते प्रोजेक्टचा स्कोर जर आपण बघितला तर 60 दाखवतो आपल्याला. अद्यापही या ओव्हरमध्ये अद्यापही 2 बॉल शिल्लक असतील. थोडासा महागडा पडताना दिसतोय अंकुश. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली होती. पुन्हा पूल केलं यावेळेला स्क्वेअर लेगला फिल्डर. चांगली फिल्डिंग करतोय स्क्वेअर लेगचा फिल्डर रुपेश दांडेकर. मात्र या ठिकाणी फक्त 1च रन मिळते. फटका तर चांगला होता, तर तेवढीच चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली या फटक्यावर. 1ने टीमचं टोटल 44 वर जाऊन पोहोचते. 44 फॉर लॉस ऑफ 5 विकेट. अंतिम बॉल घेऊन जाईल समोरच्या बॉलर चांगला बॉल यावेळेस खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी आणि फर्स्ट बॅटर ओव्हर या ठिकाणी होते समाप्ती. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे संकल्प स्पोर्ट सावंतपाडा टीमचा 44 वर 5 विकेट. एक चांगला टोटल 11च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय. प्रोजेक्टर स्कोर जर आपण बघितला यावेळेस तर 55 आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जर निश्चितच 10 ते 15 रन्स आलं तर एक चांगलं टोटल असेल आणि एक चांगली टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. घेऊया आपण छोटीशी विश्रांती डीजे ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा येऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पार्टी जिसकी अपनी एक अलग पहचान है. ये केवल एक राजनीतिक दल नहीं, एक आंदोलन है. विचारधारा जिसका प्राण है, जिसके सिद्धांतों में निष्ठा है, जो भारतीय संस्कृति के गौरवशाली अतीत से प्रेरणा लेते हुए मां भारती को परम वैभव की ओर. अंकित पाटील फ्रॉम टीआरएस फोर्ट नागले, तुम्ही लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अंकित पाटील फ्रॉम नागले. चांगलं टोटल आहे 4 च्या समाप्तीनंतर. ड्रिंक्स कारण उन्हाचा तडाखा जास्त आहे, वेळोवेळी पाण्याची आवश्यकता लागेलच आणि पाणी जास्त पिणं फार गरजेचं आहे या उन्हाच्या सत्रामध्ये. शेवटची 1 ओव्हर शिल्लक आणि शेवटची ओव्हर करण्यासाठी बॉलिंग मार्कवर येतोय बॉलर अजित घरत. अजित घरत याचा जर आपण विचार केला 19 ओव्हर या सीझन मध्ये टाकलेले आहेत. 197 रन देत असताना 16 विकेट्स त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या आहेत या सीझन मध्ये. अजित पहिला बॉल गौरवसाठी. पुलचा फटका चांगला फटका आहे, जाईल बॉल. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रनसाठी चौकार. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 48 रन. काय ताकद आहे फटक्यामध्ये. गौरव याच्या ताकदवर शॉट खेळताना दिसतोय. पुन्हा ताकदवर शॉट. बॉल वाईड ऑफ लॉगनच्या मारून 6 रनसाठी षटकार. बीजेपी शंकर पाटील. जबरदस्त बॅटिंग. मी तोच विचार करत होतो की शेवटच्या ओव्हर पर्यंत जर गौरव टिकून राहिला तर निश्चितच हवेच्या विरुद्ध दिशेने ज्याने षटकार मारला तो हवेच्या दिशेने अतिशय चांगली फटकेबाजी करू शकतोय आणि पहिल्या 2 बॉलवर 10 रन जमवतोय या ओव्हर मध्ये बॅटर गौरव. आतापर्यंत 8 बॉल मध्ये 30 रनवर बॅटिंग करताना दिसतोय गौरव. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर अजित. पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा जाईल बॉल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार येतात गौरव याच्या बॅट मधून. जय शंकर पाटील. बीजेपी शंकर पाटील. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 60 रन. जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय गौरव.
जबरदस्त बॅटिंग, 60 रन आतापर्यंत, अद्याप ही 3 बॉल शिल्लक. आणि ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय, प्रेशर मध्ये सध्या दिसतो आपल्याला बॉलर अजित. पूल केला होता, यावेळी सेलिब्रेशन नाहीये. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा कॉल असेल, काय होईल बघूया. स्ट्राईक एंड कडे थ्रो होतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि अशा प्रकारे कॉम्प्रोमाइज केलं जाईल, सॅक्रिफाईस केले जाते आणि अशा प्रकारे विकेट जाईल ती सागर याची. रनआउटच्या रूपाने 6वा गडी बाद होतोय संकल्प स्पोर्ट सवनपाडा टीमचा. शेवटचा ऑफिशियल कॉल. यस, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. ऑफिशियल कॉल देण्याच्या अगोदर सुनील रावत त्यांना माहिती आहे ते नियमाने चालत असतात. प्रशांत पाटील सुद्धा आलेले आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. दुसऱ्या फेरीमध्ये मॅच जी आपण बघणार आहोत, आणखीन एक बिग फॅट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टेया स्पोर्ट नागले वर्सेस गावदेवी संतोष इलेव्हन कोल्ही या 2 टीममध्ये. दोन्ही टीममध्ये चांगले खेळाडू आहेत आणि दोन्ही टीम निश्चितच आमने सामने ज्यावेळेस लढतात त्यावेळेस प्रेक्षकांचं मनोरंजन भरपूर होत असतंय. स्कोर जर आपण बघितला, स्कोर बोर्डवर 61 रन, अद्याप ही 2 बॉल शिल्लक आणि स्ट्राईक पुन्हा एकदा गौरव साबळे याच्याकडे दिलेली आहे. नक्कीच गौरव जबरदस्त बॅटिंग करताना आपल्याला दिसतोय. गौरवचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 10 बॉलमध्ये 37 रनवर बॅटिंग करताना दिसतोय गौरव साबळे. जबरदस्त बॅटिंग गौरव याची. 6व्या क्रमांकासाठी बॅटिंगसाठी आला होता आणि अप्रतिम अशी बॅटिंग, आपल्या टीमला उपयुक्त अशी बॅटिंग करताना दिसतोय गौरव साबळे. अजित पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने गौरव साठी. हो, ऑफ स्टंपचे खूपच बाहेरचा बॉल खेचून मारला होता मिड ऑनच्या दिशेने. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा पुन्हा एकदा कॉल, स्ट्राईक एंडला तो रनआउटची संधी आहे. काय होईल? यस, पंचांचा इशारा होतोय की टीव्ही अंपायर कडे आपण जाणार आहोत. थर्ड अंपायरचा इशारा आणि बघूया या ठिकाणी विकेट जाईल की काय. विकेट गेली तर नक्कीच एक महत्वाची विकेट जाईल, तीच संकल्प स्पोर्ट सवनपाडा टीमची. तिसरे अंपायर यावेळेस आहेत आमचे परशुराम पाटील सर, जे निरीक्षण करतील टीव्ही मध्ये आणि नक्कीच डिसिजन देतील. यस, आउट डिसिजन. आउट होतो बॅटर आणि गौरव साबळे याची बारी समाप्त होते. 38 रन्स केल्या 11 बॉलमध्ये. जबरदस्त बारी खेळली. आपला संघ संकटामध्ये असताना निश्चितच ही उपयुक्त खेळी केलेली आहे आपल्या टीमसाठी. गौरवसाठी चाल्या व्हायलाच पाहिजे. नेक्स्ट मॅच मला वाटते फक्त 4 ओव्हरच्या होतील. दुसऱ्या इनिंगचे मॅचेस सर्व 4 ओव्हरच्या होतील. अप्रतिम बॅटिंग गौरव. टॉस केला जाईल. 1 बॉल फक्त शिल्लक आहेत. स्कोर जर बघितला स्कोर बोर्डवर 62 रन, 62 फॉर लॉस ऑफ 6 विकेट. अद्याप या 4 मॅच आहेत ना, 4 मॅच आहेत. ही मॅच संपायला 2:30-3 वाजतील ना. मॅचला बघू. अजित पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर असेल. रनआउटच्या रूपाने विकेट जाताना दिसते. स्ट्राईक पुन्हा एकदा ठेवण्याचा प्रयत्न होता गौरव साबळे याचा, मात्र स्ट्राईक ठेवू शकला नव्हता आणि रनआउटच्या रूपाने या ठिकाणी विकेट जाते. नवीन बॅटर दिनेश म्हात्रे स्ट्राईक एंडवर दिसतो. शेवटचा बॉल शिल्लक. बघूया शेवटच्या बॉलवर मोठा फटका मारतोय की नाही बॅटर दिनेश. लास्ट बॉल टू गो. हो, यावेळेस बघितलं एज जरूर लागली होती, मात्र हा कॅच सुटला जातोय विकेट किपरच्या हातामधून. दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी, रनआउट. अशा प्रकारे 1 रन मिळते. 1 रनने स्कोर पोहोचतोय 63 वर आणि 64 रनचं टार्गेट असेल